लव्ह जिहाद आरोप कोल्हापुरातल्या कागल पोलीस स्टेशन समोर गोंधळ। गेल्या काही महिन्यांपूर्वीच कोल्हापुरातून तरुणींचे अश्लील व्हिडिओचं प्रकरण समोर आलं होतं। त्यानंतर संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं। आता पुन्हा कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। कागल तालुक्यातील म्हाकवे गावातील एका तरुणीला प्रेमजाळात ओढून अमन शेख नावाच्या तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचं स्वरूप आल्यामुळे संपूर्ण म्हाकवे गाव आणि कागल परिसरामध्ये कमालीचा तणाव निर्माण झालाय। हिंदू संघटना आणि स्थानिक ग्रामस्थ या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। या संवेदनशील प्रकरणात पोलीस प्रशासनानं सुरुवातीला घेतलेली भूमिका आणि त्यानंतर ग्रामस्थांनी दिलेल्या तीव्र लढ्यामुळे कागलमधील वातावरण कमालीचं तापलंय। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। म्हाकवे गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण मुलगी अचानक बेपत्ता झाली होती। तिच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही। त्यानंतर अमन शेख या तरुणानं तिला लग्नाचा आमिष दाखवून फसवून पळून नेल्याची माहिती समोर आली। या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच म्हाकवे गावातील ग्रामस्थ आणि विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले। अमन शेख यानं हिंदू मुलीला जाळ्यात ओढून तिचं धर्मांतर करण्याचा किंवा तिला फसवण्याचा डाव आखल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली होती। पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून संबंधित तरुणी आणि संशयित आरोपी अमन शेख यांचा शोध घेतला। पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं, मात्र तिला थेट कुटुंबियांच्या स्वाधीन न करता प्रशासकीय नियमांचं कारण पुढे करत तात्पुरतं महिला सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला। पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलीच्या नातेवाईकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला। आपली मुलगी सुखरूप असताना आणि कुटुंबीय तिला घरी नेण्यास तयार असताना तिला सुधारगृहात का ठेवलं असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला। नुसतंच जर आपण शिरोलीतलं बघितलं प्रकरण ताजं असताना कागलमधील म्हाकवे गावामधली एक आमची भगिनी, तिला 18 पूर्ण झाल्याबरोबर तिला जे वशीकरणातनं तिला पळवून नेलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिव्हिजनला हजर झालेत की आम्हाला दोघांनी एकत्र राहायचं आहे। तर ही खरोखर बघितलं तर कागलमध्ये असे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर सुद्धा घडलेले आहेत आणि सातत्यानं घडतात। जर ग्रामीण भागातलं जर बघितलं तर कागल आणि मुरगुड हे 2 सेंटर आहेत की शिक्षणासाठी। मग जर ह्या ग्रामीण भागातल्या मुलींनी शिकायला यायचं कुठं, आणि जर शिक्षणाच्या ठिकाणी असं जर घडणार असेल तर त्या आईबापांनी काय करायचं। तर म्हणून आपण एक विनंती केलेली आहे की ताबडतोब त्या आईबापाकडे तिची मुलगी ताबडतोब द्यावी। त्याप्रमाणे आज पोलीस प्रशासनानं आईवडिलाकडे मुलगी ताब्यात दिलेली आहे आणि जो कोण मुलगा आहे त्याच्या अगोदर सुद्धा त्याने 2 प्रकरणं अशीच केलेले आहेत। म्हाकवे गावातल्या जे एका मुलगीला, त्या मुलगीचं शिक्षण बंद झालेलं आहे आणि ताबडतोब त्याच्यावरही कारवाई करावी आणि त्याच्या पाठीमागे त्याला जे आसरा देणारे कोण असतील त्यांचाही पर्दाफाश करून त्यांच्याही गुन्हे दाखल करावे। पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ आणि दिरंगाईच्या कारभारावर म्हाकवे ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला। गावातील शेकडो ग्रामस्थ, तरुण आणि महिला एकत्र आल्या। त्यांनी थेट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला। ग्रामस्थांच्या एका मोठ्या शिष्टमंडळानं मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र जाब विचारला। आपल्याच मतदारसंघातील एका हिंदू मुलीला अशा प्रकारे फसवून पळून नेलं जात असताना प्रशासन गप्प काय, असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी मंत्र्यांसमोर उपस्थित केला। साधारणपणे 2 दिवस ही मुलगी मिळत नाही म्हणून आई वडील कागल पोलीस स्टेशनला आलेली होती, पण त्याला दाद मिळत नव्हती। काल सायंकाळी 6 वाजल्यापासून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख असते, DYSP असते, आम्ही त्यांना सातत्यानं सांगितलं मुलगी ताब्यात द्या, हिंदू मुस्लिमचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं हे जे प्रकार आहेत हे जे घडतायत हे अत्यंत वाईट आहे। मुलगी जोपर्यंत आम्हाला ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय स्वस्थ बसणार नाही। योगायोगानं आज सकाळपासून त्यांनी प्रक्रिया मोठी केली। मुलगी तिने एका आश्रमात ठेवली होती, त्या ठिकाणी वडिलांच्या ताब्यात मिळाली। मुलगी आता गावामध्ये पोहोच झाली। मुलीच्या वडिलांच्यावर माझं आता बोलणं झालं। आज पोलिसांना मी सांगितलंय की आम्हाला 10 दिवस त्या घराला पोलीस प्रोटेक्शन द्या, किमान 5 तरी पोलीस द्या आणि एक लेडीज कॉन्स्टेबल 2 द्या म्हणून सांगितले। त्या पद्धतीने जिल्हा पोलीस प्रमाणे पोलीस बंदोबस्त दिलेला आहे, पण जोपर्यंत त्या मुलग्याला अटक केली जात नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू आहे। इथून पुढे जर आपण बघायला गेलं तर अशा बऱ्याच घटना होत आहेत। शिरोलीची पण आपण घटना बघितलेली आहे, अशा बऱ्याच काही घटना आहेत। एकंदरीत नेमकं एक हिंदुत्ववादी म्हणून नेमकं तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं बघता? प्रशासनाच्या प्रकारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, सरकार असू दे, केंद्रातलं सरकार असू दे, हा प्रकार या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होता कामा नये। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये ह्या घटना होता कामा नये। याची सर्वची जबाबदारी सरकारची आहे, म्हणून आमची लावून धरलेली मागणी आहे। लव्ह जिहाद नुसतं घटना घडलेलं बघू नका, पण याच्यामध्ये समुपदेशन करणारी जी काय त्या समाजाची विशिष्ट जातीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मुळासकट नष्ट झालं पाहिजे।
ग्रामस्थांचा वाढता आक्रोश आणि प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीनं पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच जर मुलगी सज्ञान असेल आणि तिच्या पालकांकडे जाण्याची इच्छा असेल किंवा पालकांनी तिला घरी नेण्याची तयारी असेल तर तिला विनाकारण सुधारगृहात ठेवू नये असे निर्देश दिले. मंत्री मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर आणि ग्रामस्थांच्या प्रचंड दबावानंतर पोलीस प्रशासनानं अखेर नमतं घेतलं. प्रशासनानं संबंधित तरुणीला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची कायदेशीर तयारी दर्शवली. मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची हिंदू मुलगी व इतर धर्मीय मुलगा हे आपल्याकडं एका वकिलाला सोबत घेऊन हे दोन्ही 18 पेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे आपल्याकडे आले होते. आम्ही एकत्र राहणार आहे असं सांगत होते. मुलगीची इच्छा त्या मुलासोबत राहण्याची असल्यामुळे आपण तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईवडिलांनी पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती तिच्या हाताला धरून राहिली. त्यामुळे तिला आपण पुढच्या दृष्टीनं निरीक्षण गृहात ठेवलेलं होतं. परंतु आईवडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आईवडिलांच्या सोबत गेलेली आहे. तिला आईवडिलांच्या रितसर ताबा देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या मुलीने पुढच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येऊन जर तिची काही तक्रार असेल तर पोलीस याच्यावर नक्कीच तक्रार दाखल करणार आहेत. सध्या माझं सगळ्यांना आव्हान आहे या विषयामध्ये मुलीची तक्रार आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. प्रशासनानं मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याची तयारी दर्शवली असली तरी प्रत्यक्ष प्रक्रियेत कमालीची दिरंगाई होत असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलंय. बराच वेळ उलटून गेला तरी मुलगी अद्याप कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली नव्हती. प्रशासनाकडून केवळ आश्वासनं दिली जात असून प्रत्यक्ष कृती केली जात नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. हा प्रशासनाचा वेळ काढूपणा असून मुलीला पुन्हा दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असावा असा संशय ग्रामस्थांना आला. या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचा संयमाचा बांध सुटला. मुलीला तातडीनं पालकांच्या स्वाधीन करावं या प्रमुख मागणीसाठी म्हाकवे गावातील शेकडो ग्रामस्थांनी आणि हिंदू कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला आणि धरणं आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत मुलगी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर येत नाही आणि सुरक्षितपणे तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिली जात नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून एक पाऊलही मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. आंदोलकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून या पोलिसांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. पोलीस ठाण्याबाहेरून सुरू असलेल्या या धरणे आंदोलनामुळे कागल परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस ठाण्याच्या परिसरात आणि म्हाकवे गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आलंय. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत. या प्रकरणात लव्ह जिहादचा कोण असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी अमन शेख याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रवृत्तींमुळे ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा धोक्यात येत असून तरुणींना फसवणाऱ्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते. म्हाकवे गावातील या घटनेचे पडसाद संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन आता यावर काय तोडगा काढतं आणि मुलीला कधी कुटुंबियांच्या स्वाधीन करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. गावातील व्यवहार सध्या तरी शांत असले तरी लोकांमध्ये अंतर्गत धुसफूस आणि संताप कायमच आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.